नमस्कार. मी डॉक्टर प्रतिमा जगताप. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. वेगवेगळी फुले उमलली, रचुनी त्यांचे झेले, एकमेकांवरी उधळले, गेले ते दिन गेले, गेले ते दिन गेले. गेले ते दिन गेले असं म्हणत उसासे टाकत आला दिवस पुढं ढकलणारी काही प्रौढ मंडळी असतात. पण काही मात्र या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे असं म्हणत आला दिवस आनंदात साजरा करतात. आयुष्याची संध्याकाळ अतिशय देखणी, सोनेरी, आनंद देणारी असते हे सिद्ध करतात. हा अनुभव आम्ही घेतला 29 जानेवारीला एका स्नेहमेळाव्यात. हा स्नेहमेळावा आयोजित केला होता गरवारे कॉलेज ऑफ कॉमर्सच्या माजी विद्यार्थ्यांनी. तुम्हाला सांगते, 1973ची ही बॅच. म्हणजे पहा, वयाची 70 ओलांडून 75कडे अर्थात वयाच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल करणारी ही तरुण मंडळी बरं का. हो, तरुणच. जिंदा दिल मनानं तरुण असलेली ही ज्येष्ठ मंडळी पुण्यातील कोथरूड परिसरातील शिवचैतन्य सभागृहात 1973ची ही बॅच एकत्र आली. अर्थात या सर्वांना एकत्रित आणण्यासाठी समन्वयक होते श्री उदय देशपांडे आणि श्री प्रदीप पाटील. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना आमंत्रित करून स्नेहसंमेलन यशस्वी करण्यात या दोघांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी सर्वांना साथ घातली आणि सर्व मित्रमैत्रिणींनी उदंड प्रतिसाद त्यांना दिला. अतिशय सुनियोजित असं कार्यक्रमाचं स्वरूप होतं बरं का. प्रदीप पाटील यांनी सकाळी 9 वाजता येणाऱ्या सर्व मित्रमैत्रिणींचं स्वागत केलं. श्री व सौ अप्पा कुलकर्णी यांनी अथर्व शीर्ष म्हटलं. श्री वहीकर यांनी गतवर्षीचा अहवाल सादर केला. या स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून गरवारे कॉमर्स कॉलेजचे विद्यमान प्राचार्य श्री देसरडा व्यासपीठावर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या स्नेहमेळाव्याला जमलेल्या मित्रमैत्रिणींपैकी ज्यांनी वयाची 75 पूर्ण केली त्यांचा श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात या स्नेहमेळाव्याविषयी खूप कौतुक केलं, आनंद व्यक्त केला. स्नेहमेळाव्यातील या औपचारिक समारंभानंतर मैफल शब्दस्वरांची हा संगीतमय कार्यक्रम सर्वांना सुखावून गेला. या संगीतमय कार्यक्रमातील कलाकारांचा परिचय करून दिला प्रदीप पाटील यांनी. तबला साथ केली ज्येष्ठ तबलावादक दत्ता देशपांडे यांनी, तर हार्मोनियमवर साथ होती अनिल ओक यांची. इतर तालवाद्य शुभदा कुलकर्णी यांच्या गुरु मानसी ओक. या सर्व कलाकारांचा गुलाबपुष्प आणि भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. गणेशवंदना, गुरुवंदना, ओवी, आर्या, भोपाळी, जोगवा अशा मौखिक परंपरेतली गीतं सादर करून गदिमा बाबूजींची काही गाणी शुभदा कुलकर्णी यांनी गायली आणि रसिक मित्रमैत्रिणींची उत्स्फूर्त दाद मिळवली. गरवारे कॉमर्स कॉलेजची 1973ची बॅच यांचा हा स्नेहमेळावा. खमंग फराळ, स्वादिष्ट भोजन, गप्पा गोष्टी, भेटीगाठी, आठवणी आणि शुभदा कुलकर्णी यांनी गायलेली गदिमा बाबूजींची सुमधुर गाणी, हे सर्व अंतःकरणात साठवतच दुपारच्या चहापानानंतर स्नेहमेळाव्याची सांगता झाली. मित्रमैत्रिणींनो, मैफल शब्दस्वरांची या जवळजवळ 1 ते 1.5 तास चाललेल्या कार्यक्रमातील काही अंश तुम्हाला ऐकवते आणि निरोप घेते. हा एपिसोड कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय नक्की कळवा. व्हिडिओ सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आता ऐकूया मैफल शब्दस्वरांची या कार्यक्रमातील हा काहीसा अंश. 73ची आपली बॅच. दमा बिराजदार सर आपल्याला शिकवायला होते मराठीची मुळातच आवड, आणि त्यामुळे आज मला असं वाटतं की इथे बसण्यामध्ये कदाचित ही त्यांचीच पुण्याई असावी. एक प्रकारचं गुरुऋण आहे.
की जे फेडायचं नाही तर शालीसारखं मिरवायचं असतं. क्षण सवडीचे दोन घडीचे चला सार्थकी लावूया मैफल जमली शब्द स्वरांची सुरेल स्वराने सजवूया सुरेल स्वराने सजवूया. आजच्या मैफल शब्दस्वरांची या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विनायका हो सिद्ध गणेशा विनायका हो सिद्ध गणेशा. आम्ही बालक तव कुलकायक कृपावंत हो प्रभुकुलग्राम. आम्ही बालक तव कुलकायक कृपावंत हो प्रभुकुलग्राम. प्रसाद हाती घेऊया प्रसाद हाती घेऊया. गुरुवीण नाही तुझा आधार गुरुवीण नाही तुझा आधार. रडता पडता कोठे अडता रडता पडता कोठे अडता तुझ मीतसे पार नाही तुझा आधार. खरं भगवंताला उठवायची गरज नसते, हे जागा आपण व्हायचं असतं. हे गाणं खरं आपल्यासाठी आहे असं आहे. गाव झाला जागा उठा पांडुरंगा उठा पांडुरंगा. गाव झाला जागा उठा पांडुरंगा उठा पांडुरंगा. उजळली उगवती जखे पाखरांचे गाणे उजळली उगवती जखे पाखरांचे गाणे. सकाळच्या कळशीत आली चंद्रभागा उठा पांडुरंगा उठा पांडुरंगा. गाव झाला जागा उठा पांडुरंगा उठा पांडुरंगा. आणि ओव्या म्हणून दाखवणार. सुंदर माझं जात ग फिरते कौतुके आणि ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझं जात ग फिरते कौतुके ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही कोंडे पंचाचे कोंडे राहुबाची कोंडे तू ये रे बा विठ्ठला. त्या ओव्या झाल्या गं, पण यातलं जातं म्हणजे काय असेल ना. जातं म्हणजे संसार बरं का. जो आयुष्यभर आपण जात्यासारखं त्या संसारामध्ये फिरत असतो असं हे जातं आहे. आणि त्याच्यातनं जीवशिव जीवशिव म्हणजे शरीर आणि आत्मा जो या प्रपंचात अखंड अडकलेला आहे तो सगळा फिरतोय. आणि ही पाची बोटं म्हणजे आपली कर्मेंद्रिय आहे. त्या पाची बोटाने आपण हा संसार रेटतोय. आणि एवढं हे म्हणत असताना सुद्धा या जुन्या काळच्या स्त्रिया विठुरायाला विसरत नव्हत्या. हे किती विशेष आहे की आपल्या आपल्या कामात असताना सुद्धा त्या विठ्ठलाचं स्मरण तू ये रे बा विठ्ठला रोज त्या विठुरायाला बोलवत होत्या. आणि सगळा शीड नाही. हो महालक्ष्मीची ओवी गातेस ना. हो. सांज वेळी देवा उडती लागते सांज
सुंदर सांगितलं की हे प्रतीक आपल्या आयुष्याचं, आपल्या जीवनाचं, मानवी आयुष्याचं आणि स्त्री जीवनाचं सुद्धा आहे. जुन्या जुन्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्यांचं सगळं पटापटाचं म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटतं. आली आली आषाढाची सर, आली आली आषाढाची सर, सतत पावसाची भर, पावसात आला सण बेंदूर, बेंद्राला पुजला काव, पंचमी आली जाऊ, पंचमीला पुजताना गणपतीला आला राग, गणपतीचे मोदक लाडू महालक्ष्मीला घालू, महालक्ष्मीची पुस्ता चित्र, वाडवडिलांची आली पित्र, पित्राला शिजवली डाळ, तोवर आली घटाची माळ, घटाच्या माळेचं घेते मी सोनं, दिवाळी बाईंनी केलं येणं, दिवाळीला पुस्ता म्हणती, संक्रांत पुढे आली नेमकी, संक्रांतीला पुस्ता सुगड, माही पौर्णिमेची झाली सुगड, माही पौर्णिमेची झाली बंबी, शिमगा खेळतो झोंबी, शिमग्याला भिजवली कणिक, तोवर आली रंगपंचमी आणि रंगपंचमीला खेळता रंग, गुढीपाडवा आला संग, गुढीपाडव्याला उभारली गुढी, आखितांनी मारली उडी, आखिताचा पुस्ता करा, 12 सणांचा हिशोब करा. आपले सण प्रत्येक महिन्यामध्ये सण येतात. पण आता जोगवा पण व्हायला पाहिजे की नाही? उद 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 नवसाला पावली गाय माझी, नवसाला पावली, नवसाला पावली गाय माझी, नवसाला पावली, कशी अचानक आग आपल्या झोपडीत आली, झोपडीत आली, नवसाला पावली आई माझी, नवसाला पावली, नवसाला पावली आई माझी, नवसाला रखुमाईचं आता सध्या प्रचलित असलेलं, फार सगळीकडे लोकप्रिय झालेलं गोविंद स्वामी आफळेंनी लिहिलेलं हे आहे गीत आहे खरं. ऐकूया ऐकूया. राष्ट्रीय कीर्तनकार. सावळ्या हरी ऐकूया तरी, सावळ्या हरी ऐकूया तरी, काय झालं रुसायला, सावळ्या हरी ऐकूया तरी, काय झालं रुसायला, रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ रुसायला, रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, चला जाऊ रुसायला, बाबूजी आणि गदिमा जेव्हा जेव्हा त्यांना विचारलं जात असे की गीत रामायण कसं घडलं, ते म्हणाले आम्हालाही माहिती नाही, आमच्या हातून घडलंच नाही, ते प्रभू रामाने आमच्या हातून घडवून आणलेलं आहे. तर मला असं वाटतं गीत रामायणाचं गाणं जेव्हा आपण गदिमा बाबूजी म्हणतो तेव्हा गीत रामायण ओलांडून आपण पुढे जाऊ शकत नाही, केवळ अशक्य, केवळ अशक्य. आनंद घेऊया. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी, गंधयुक्त तरीही वात उष्ण किती, दोन
त्या तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे. ऐकूया. आता आपण शेवटाकडे आलेलो आहोत. तर घरात रमल्या, घरं सांभाळून घेतली, घरचं घर पण टिकवलं, मोठ्यांना सांभाळून घेतलं, मुलांना घडवलं, परदेशी पाठवताना डोळ्यातलं पाणी लपवलं, जुनं सारं जपताना नव्याशी पण जुळवून घेतलं. आता ह्या सगळ्या देवी रूपातल्या व्यक्तिमत्वांच्यासाठी हे पुढचं हे गीत असं समजा. तुमच्या घरच्या सगळ्यांच्यासाठी, स्त्रियांच्यासाठी असं हे जगदीश. जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा. जगत जननी भवतारिणी मोहिनी तू नवदुर्गा. आणि वंदे मातरम या सिनेमातलं आता आपण गाणं ऐकणार आहोत. गदिमांनी लिहिलेलं गाणं आणि बाबूजींनी स्वरबद्ध दिलेलं. वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. तर आपण ह्या गाण्याने सांगता करणार आहोत. वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. वंदे वंदे मातरम. वंदे वंदे मातरम. वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. वंदे वंदे मातरम. वंदे वंदे मातरम. माऊलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती. यातला वीर देती जीवितांच्या आहुती. आहुतीने सिद्ध केला वंदे वंदे मातरम. वंदे वंदे मातरम. वंदे वंदे मातरम. वंदे वंदे मातरम. वेद वंदे